नमस्कार मंडळी, माझं नाव आहे शुभ्रा जोशी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत सिंदखेड राजाच्या हिस्टॉरिकल साईटवरती, जिथे माझ्या जिजाऊंचा जन्म झाला. तर चला आपण जाऊया आणि बघूया कुठे जन्म झाला त्यांचा, कसा आहे राजवाडा. तर याचं नाव आहे लखुजीराजे जाधव राजवाडा. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर मंडळी किती सुंदर असा नजारा आहे. माझ्या जिजाऊंची एक सुंदर अशी मूर्त आहे आणि हे इकडे मस्त ग्रीनरी वगैरे आहे आणि हे एंट्रन्सला एक सुंदर असा दरवाजा आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती मोठा असा दरवाजा आहे. पहिल्या काळामध्ये शत्रू जर आले तर त्यांना आपल्यावरती अटॅक करण्यापासून वाचवण्यासाठी एवढे मोठे मोठे आणि असे असे विशाल असे दरवाजे असायचे आणि हे प्रोटेक्ट करण्यात खूप सक्षम असायचे. आजच्या काळामध्ये आपल्याला सिंपल कन्स्ट्रक्शन करायला सुद्धा अवघड वाटतं आणि बघा त्या काळामध्ये सुद्धा 2 मजली तुम्ही नोटीस करू शकता 2 मजली फक्त दरवाजा होता. आणि असं म्हणलं जातं की ज्या काळांमध्ये जिजाऊंचा जन्म झाला त्या काळामध्ये आत 3 मजली इमारत असायची. तर ती आपण आतमध्ये जाऊन बघूया ती आता आहे नाही, कशी आहे, काय आहे. तर मंडळी आपण ह्या दरवाजाच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया की एवढ्या मोठ्या दरवाजाच्या आतमध्ये काय होतं. असं म्हटलं जाते की इथे पहिले नगाडे वगैरे वाजायचे. जेव्हा राजे महाराजे आतमध्ये यायचे ना तेव्हा हे असे इथे नगारखाना म्हणून हे बघा इथे नोट पण केलेलं आहे. इथे नगाडे वगैरे वाजायचे, स्वागत असायचं, इथे पेहरेदारी वगैरे पण असायची आणि असा काहीतरी त्या काळातला एंट्रन्स असेल. लाईट वगैरे आता लावले असतील पण त्या काळात तुम्ही बघू शकता की तुम्ही एक वेळेस इमॅजिन करू शकता की किती सुंदर व कसं असेल पहिलं सिंदखेड राजा. तर मंडळी ह्या राजवाड्याची एक स्पेशालिटी मी तुम्हाला सांगते. जेव्हा जेव्हा इथे पाऊल ठेवला जाते तेव्हा तेव्हा एक वेगळाच आदर मनामध्ये निर्माण होतो आणि असं ह्या सर्व गोष्टींसाठी एवढं मोटिवेशन, एवढं सुंदर असं वाटतं की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. हीच ती भूमी आहे जिथे माझ्या जिजाऊंचा जीवनाचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासामधून त्यांनी जी ऊर्जा आणि जे गोष्टी त्यांनी घेतल्या स्वतःमध्ये, त्यामुळे त्यांनी समोर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना असे संस्कार दिले की तिथूनच शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची एक नीव रोवल्या गेली आणि तिथूनच सुरू झाला आपला स्वराज्य. तर चला मंडळी आपण आता राजवाड्याच्या प्रॉपरली आतमध्ये जाऊया आणि बघूया की कसा आहे आतमधून राजवाडा. आतापर्यंत आपण बाहेरच होतो, आपल्याला वाटत होतं की आपण आतमध्ये आलेलो आहोत, पण आता नेमका राजवाडा याच्या नंतर सुरू होतो. हे तर फक्त एक ट्रेलर सारखं होतं. हे बघा गाईज, हे न्यायमहल म्हणलं जाते. त्या काळातला कोर्ट म्हणजे न्यायमहल. आणि यानंतर लगेच आपण इकडे जाऊया आणि बघूया. तर मंडळी हे जे तुम्हाला अंडरग्राऊंड सारखं जो स्पेस दिसत आहे हे कोणतं अंडरग्राऊंड नसून असं म्हणलं जातंय की पहिल्याच्या काळामध्ये इथे लाकडी 3 ताळी एक माळी टाईप किंवा आपण आजच्या काळामध्ये ज्याला बिल्डिंग म्हणतो किंवा इमारत म्हणतो तशा टाईपमध्ये काहीतरी राजवाडा होता. वेळेसोबत त्याचं मेंटेनन्स वगैरे एवढं प्रॉपरली होऊ शकलं नाही आणि त्यामुळे ते आज आपण बघू शकत नाही. पण असं म्हणलं जाते की इथे होती. तर बघा किती ते लोक किती हुशार असतील की त्यांनी त्या काळामध्ये 3 मजली बिल्डिंग बांधली होती. तर चला आपण बाकीच्या गोष्टी बघूया. त्याच्या मागेच बाजूला हे जे दिसत आहे हे कोणती भिंत नाहीये, तर हे त्या काळामधलं आपण आज जसं कोठरी वगैरे बनवतो धान्य साठवण्यासाठी त्या प्रकारचं काहीतरी हे बनवलं जायचं. आपण खाली जाऊया आणि बघूया की कशी ती दिसायची आणि काय काय त्याच्या स्पेशालिटीज वगैरे आहेत. तर चला. त्या काळामध्ये मी आता जसं सांगितलं की त्या धान्य साठवून ठेवण्यासाठी आणि त्याला प्रॉपरली स्टोरेज करण्यासाठी हे अशी काहीतरी गोदाम असायचे. आणि हे जो स्पेस दिसतोय हे कोणती खिडकी नाहीये, तर हे एअर व्हेंटिलेशनसाठी ओपन केलेला एक पार्ट आहे. आणि हे थोडं अंडरग्राऊंड सारखं जो स्पेस दिसतोय ना, इथून पाणी बाहेर निघण्यासाठी हे ड्रेनेज सारखा एक यांनी सिस्टम केला होता. त्या काळात पण लोकांनी किती म्हणजे आणि हे हे जे सिस्टम आहे, आता मी तुम्हाला जसं सांगितलं की इथून एअर जाऊ शकतंय, परंतु इथून पाण्याचा एक थेंब सुद्धा जाऊ शकत नाही. पाऊस कितीही जोरात आला तर जाऊ शकत नाही, कारण याचे स्ट्रक्चरच असं काहीतरी मेंटेन केलं, याची हाईट जास्त आहे आणि ह्याच्यामुळे फक्त एअर आतमध्ये जाईल आणि पाणी जाणार नाही. तर चला याच्यानंतर अजून दुसरं आपण बघूया आतून हे कसं दिसतं. पण जे धान्य कोठरी किंवा अंडरग्राऊंड घर वगैरे जे पण आपण पाहिलं तर आपण एक वेळेस आपण आतमध्ये जाऊया आणि त्याचा ओव्हरव्ह्यू बघूया. असं काहीतरी त्याचा एंट्रन्स आहे आणि शक्यतो खाली अंधारच असेल, कारण तळघर म्हणल्याच्या नंतर लाईट्स असणं एवढं पॉसिबल नाहीच आहे. तर चला. तर मंडळी असं काहीतरी याचं एंट्रन्स आहे. थोडंसं स्केअरी वाटतंय, पण आपल्याला जर काही जाणून घ्यायचंय तर थोडेफार रिस्क घ्यावे लागत असतात. तसं हे सेफ आहे, फक्त दिसायला थोडंसं डरावणं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया.
तर मंडळी, आपण जसं सांगितलं होतं की एअर व्हेंटिलेशनसाठी काहीतरी त्यांनी एक स्ट्रक्चर ओपन केलं होतं. तर बघा, हे असं काहीतरी स्ट्रक्चर असायचं. तुम्ही बघू शकता याची विड्थ किती लंबी आहे, की इथून एअर येईल पण वॉटर येणार नाही. कारण समोरून सुद्धा जर इथून जर हे आहे, तर एवढं हे समोर वॉल असल्यामुळे पाणी आतमध्ये येण्याची शक्यता नाहीये. आणि असं काहीतरी ते स्ट्रक्चर आहे जिथे जुन्या काळामध्ये धान्य वगैरे स्टोअर केलं जायचं. हे भरपूर मोठं आहे आणि याच्या आतमध्ये पण सुद्धा अजून एक रूम आहे. इकडे सुद्धा आहे. इथून एक्झिट सुद्धा घेतलं जाऊ शकते. तर मंडळी, आपण धान्य कुठार किंवा तळघर जे पण म्हणतात, आपण ते बघितलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की पहारेकरींचा रूम कसा असतो. आजच्या काळामध्ये आपण बघतो की एक बिल्डिंगच्या बाहेर एक वॉचमॅनचा एक कॅबिन किंवा काहीतरी एक ऑफिस टाईप छोटंसं केलेलं असतं. त्या काळात कसं असायचं, तर चला आपण बघूया त्यांची रूम कशी होती, ते कसं दिसायचं, कसे ते लक्ष ठेवायचे, जेणेकरून किल्ल्यावरती आक्रमण होतंय का, कोणी येतंय, काय होतंय काय नाही दिसण्यासाठी. बघा, अशी काहीतरी एक खिंड आहे जिथून दरवाजा आरामशीर दिसतो की दरवाजावर काय होतंय. क्लोज आउन का. बघा मंडळी, हे असा दरवाजा इथे दिसतोय आणि ही ही ती रूम आहे की जिथे एखादा पहारेकरी आरामात बसून किंवा उभा राहून सुद्धा 24 तास दरवाजावर काय होतंय याचं लक्ष ठेवू शकेल. बाहेर दरवाजाच्या बाहेर तर पहारेकरी लक्ष देऊच शकतो, परंतु दरवाजाच्या आतमध्ये कोणी डोळे मिचवून आतमध्ये तर नाही आलं, ह्या गोष्टीचं सुद्धा पहारेकरी लक्ष ठेवू शकतो. ह्यासाठी असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलं गेलं होतं. आणि ह्याच्या बाजूलाच एक अशा स्टेअर्स वगैरे आहेत. आपण बघू इथून काय दिसतंय. सॉरी गाईज, इथे क्रॉस सिग्नल मध्ये क्लाउड उभा केलेला आहे, तर जर नाही म्हणतायत तर आपण वरती नाही जाऊ. पण मला असं वाटतं याच्या वरती गेल्यावरती अजून बाहेरचा एक व्ह्यू येत असेल आणि एक असा इथून एक्झिट आहे. आपण बाहेर जाऊया. असं आहे. तर मंडळी, आता आपण जे हे एल शेप मध्ये एक स्ट्रक्चर पाहिलं, ह्या स्ट्रक्चरच्या खाली असं म्हणलं जाते 4 सुरंग होत्या. खुफिया रस्ते किंवा हिडन वे असे काहीतरी होते आणि ते 4 अशा गावांमध्ये निघायचे, ज्यांचं नाव सुद्धा राजांनी म्हणलं जातं. तुम्ही गेस करू शकता की पहिलं होतं किंगाव राजा, अडगाव राजा, मेहुणे राजा आणि देवगाव राजा. असे 4 रस्ते होते. आपण त्यांना फाइंड आउट करू शकलो नाही की ते नेमके कसे गेले, कुठे आहेत, काय आहेत. बहुतेक वेळेसोबत त्या सुरंगी मिटल्या असतील किंवा मातीने भरल्या असतील, म्हणून आपण त्यांना फाइंड आउट करू शकलो नाही. पण डेटा आणि रिसोर्सेस सांगतात की अशा जेव्हा कधी जर आपल्या फॅमिलीवरती किंवा राजवाड्यावरती आक्रमण जर झालं, तर फॅमिलीला सुरक्षित बाहेर कसं काढायचं, ह्यासाठी असे 4 रस्ते काढले होते. किती समजदार लोक होते त्या काळातले सुद्धा. फॅमिलीची कशी केअर करायची हे एकदम इझिली ते करून घ्यायचे. तर चला आता सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात सुंदर अशी पूर्ण राजवाड्याची जागा आपण पाहूया, जे की आहे माँ जिजाऊंचं आपलं जन्मस्थान. ते फक्त नॉर्मल जन्मस्थान नाही आहे. माँ जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडले. माँ जिजाऊंना पहिलेपासून म्हाळसाबाईंनी असे संस्कार दिले, असं धाडस दिलं, न्याय आणि अशा गोष्टींचा आपण आपले फोटोज काढून घेऊया. न्याय, समता आणि ह्या सर्व गोष्टींचे असे संस्कार दिल्यामुळेच त्यांनी शिवाजी राजांमध्ये ह्या सर्व गोष्टींची नीव रोवली आणि हे सर्व स्वराज्य घडू शकलं, ह्या सर्व गोष्टी होऊ शकल्या. आपण माझ्या जिजाऊंचं एक वेळेस दर्शन घेऊन घ्या. आतमध्ये शिवबांचं आणि माझ्या जिजाऊंची सुंदर अशी मूर्त आहे. मंडळी, इतिहास घडवणारे भरपूर असतात, पण इतिहास घडवणाऱ्यांना घडवणारे खूप कमी असतात. आणि त्यामधला एक व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता माँ जिजाऊ. 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता माँ जिजाऊंचा ह्याच पवित्र जागेवरती जन्म झाला आणि हाच आहे तो सुंदर वाडा. बघा किती सुंदर आता यांनी मेंटेन वगैरे केलंय, किती सुंदर अशी ग्रीनरी आहे. राजवाडा एकदम सुंदर असा वाटतो. हे जन्मस्थान तुम्हाला सुद्धा जर इथल्या ह्या सर्व गोष्टींना अनुभवायचं असेल तर तुम्ही सुद्धा या. चला मंडळी, याच्यानंतर लगेच आपण न्यायमहल बघूया. न्यायमहल मध्ये काय काय आहे, कसं दिसत होतं त्या टाइमचं कोर्ट, तर चला आपण बघू. आणि तर म्हणजे नेमकंच आपण म्हालसा महल किंवा त्यांचं राहतं घर किंवा त्यांचं जन्मस्थान, जे काही तुम्ही म्हणण्यासाठी इच्छुक आहात ते म्हणा, आपण ते नेमकंच पाहिलं आहे. यानंतर आपण दरबारी महल किंवा न्याय महल ज्याला म्हणलं जातं ते पाहू. न्यायाची गोष्ट केली की राजमाता माँ जिजाऊंबद्दल 2 शब्द नक्कीच बोलायला पाहिजे. ते म्हणजे की राजमाता माँ जिजाऊ ह्या खूप न्यायप्रेमी होत्या. त्यांना न्याय आणि समता ह्याबद्दल खूप जास्त त्या स्ट्रिक्ट होत्या. त्यामुळेच त्यांनी ते सर्व गोष्टी शिवाजीराजांना शिकवल्या आणि त्यामुळेच शिवाजीराजे एवढे जास्त न्यायप्रिय आणि समताप्रिय बनले. ते एवढे चांगले राजे बनण्याचं कारण एकच होतं की त्यांना त्यांच्या आईंनी खूप चांगले संस्कार दिले आणि त्यांना ह्या सर्व गोष्टींसाठी मोटिवेट केलं आणि त्यांना असे राजे घडवलं. आजच्या काळातलं कोर्ट तर सगळ्यांनी बघितलं असेल, खूप लोकांनी बघितलं असेल, मूवी थिएटर इकडे तिकडे. पण त्या काळातलं कोर्ट कसं होतं, त्या काळात न्याय कुठे मिळायचा, कसा मिळायचा ह्याचा आपण एक्झॅक्टली बोलू शकत नाही. पण
जागा कोणती होती हे आपण नक्कीच बघू शकतो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जे महल सारखं दिसत आहे हे कोणती मामूली बिल्डिंग नाही, मामूली किल्ला नाही. तर राजमाता जिजाऊ जिथे मोठ्या झाल्या, लखुजीराजे जिथे होते त्यांचं हे न्यायमहल आहे. इथेच बघून, इथेच शिकून जिजाऊंमध्ये इन्स्पिरेशन आलं ज्ञानाचं, आणि तेच इन्स्पिरेशन त्यांनी फॉरवर्ड केलं आपल्या राज्य शिवाजींकडे. तर चला आपण वरती जाऊन बघूया. खूप सुंदर आहे, मी खूप वेळेस इथे आली आहे. फोटोज पण खूप छान निघतात आणि इन्स्पिरेशन पण तेवढंच चांगलं मिळतं. तर मंडळी, आतापर्यंत आपण पूर्ण राजे लखुजीराजे जाधव यांचा पूर्ण राजवाडा पाहिला, आणि हे ते न्यायमहल आहे. इथेच ते बसत असतील, इथेच कोणतं तरी सुंदर असं सिंहासन किंवा स्टेज किंवा एखादी बसण्याची जागा असेल, आणि खाली प्रजा बसत असेल. इथेच ते न्यायांचे सर्व फैसले करत असतील, आणि त्यांनाच बघून जिजाऊ इन्स्पायर झाल्या असतील. आपण असं इमॅजिन करू शकतो, आपण असं सर्व बघू शकतो. तुम्ही माझ्यासोबत पूर्ण असा राजवाडा बघितला. तुम्हाला जर असेच व्हिडिओ आणि ब्लॉग्स माझे बघायचे असतील, मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स आणि व्हिडिओ बनवण्याची पूर्ण कोशिश करेन. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची टिप, तुमचं मत माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आवडला असेल, नसेल जरी आवडला, तुम्हाला जे काही चुकीचं वाटलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी माझा पूर्ण प्रयत्न करेल की मी पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही सुंदर काहीतरी बनवेल. धन्यवाद.